नमस्कार सर्वांना। महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत जी काय भरती आहे मित्रांनो, याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर या ठिकाणी शासनाने आपल्याला नमूद केलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकता की या पोर्टलवर फॉर्म कसा भरायचा, या ठिकाणी जागा किती आहेत, कोण विद्यार्थी या ठिकाणी आपले या ठिकाणी करू शकतात। तर चला सुरू करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा। अशा नवीन जाहिरातींसाठी आपल्याला कुठेही जाहिरात बघण्याची गरज नाही। या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशनद्वारे आपल्या चॅनलद्वारे जाहिरात आहे आपली या ठिकाणी नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला सुरू करूया। आदिवासी विकास विभाग या ठिकाणी मित्रांनो 611 जागासाठी भरती शासनाने या ठिकाणी 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत आपण या ठिकाणी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला जी काही पूर्ण जाहिरात आहे आपण माझी नोकरी या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी बघू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला डायरेक्ट लिंक, कोणत्या पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे, कोणत्या लिंकवरून फॉर्म भरायचा आहे, या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल। तर मित्रांनो चला बघूया पुढे। मित्रांनो, ही जाहिरात आहे 611 जागासाठी। तर या ठिकाणी बघू शकता आपण जाहिरात क्रमांक असता पद भरती 2024 या ठिकाणी मित्रांनो या दिलेला आहे। जाहिरात जो नंबर आहे, कोणकोणते पद या ठिकाणी भरले जाणार आहे। वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, आदिवासी विभाग निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, लघुटंक अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री, गृहपाल पुरुष, गृहपाल स्त्री, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन, प्रोजेक्टर ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक। तर मित्रांनो, अशा ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता की 611 जागासाठी ही काय जाहिरात आहे याची पूर्ण माहिती माझी नोकरी या साईटवर गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल। ते पण मराठीमध्ये बघायला मिळेल। या ठिकाणी बघू शकता आपण शैक्षणिक पात्रता जी काय दिलेली आहे, जी आपल्याला जी पदसंख्या आहे किंवा जे पद आहे या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे। म्हणजे पदाचं जे काय वेगवेगळं जे शैक्षणिक पात्रता आहे या ठिकाणी आपण बघू शकता। आपल्याकडे पदवी जर असेल तर सर्व म्हणजे लघुलेखक जर सोडलं किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे स्टेनोग्राफरचा कोर्स झालेला आहे, टायपिंगचा कोर्स झालेला आहे, ते विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर ग्रंथपालाचं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचं प्रमाणपत्र आहे, 10वीचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता। चला पुढे बघूया मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला जी काही वयाची अट आहे त्यापूर्वी मित्रांनो आपल्याकडे MA प्रमाणपत्र असणं सुद्धा आवश्यक आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांकडे MA प्रमाणपत्र नाही त्या ठिकाणी जी काय मूळ जाहिरात आहे ही संपूर्ण वाचून घ्या। वयाची अट आहे मित्रांनो 1 नोव्हेंबर 2024, 18 ते 38 वर्ष विद्यार्थ्यांचं वय असणं यामध्ये असणं आवश्यक आहे। जे विद्यार्थी मागासवर्गीय गटातून असणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष सवलत दिलेली आहे। नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र। मित्रांनो, या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला खुला प्रवर्गातून जर फॉर्म भरायचा असेल तर 1000 रुपये शुल्क आहे व जे काही विद्यार्थी मागासवर्गीय गटातून आहेत त्या विद्यार्थी मित्रांना 900 रुपये फी आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपण ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर या ठिकाणी सांगण्यात आले आहे। जी काय परीक्षा आहे तुम्हाला लवकरच तर नोटिफिकेशन आपल्या ईमेलद्वारे किंवा मोबाईलद्वारे हे आपल्याला बघण्यात येईल किंवा आपल्याला सांगण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण आपल्याला जी काही जाहिरात दिलेली आहे माझी नोकरी या वेबसाईटवर, तर या ठिकाणी पूर्ण मूळ जाहिरात, त्यांचं आदिवासी विभागाचं पोर्टल, ऑनलाईन अर्ज करण्याचं जी काय साईट आहे, अधिकृत साईट आहे या ठिकाणी आपल्याला ती बघायला मिळेल। कोणत्या साईटवर भरावं तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता ऑनलाईन अर्ज या ठिकाणी क्लिक करून आपण डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता आदिवासी विभाग महाराष्ट्र शासन IBPS ऑनलाईन या ठिकाणी जे पोर्टल आहे या ठिकाणी येऊन आपण प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। क्लिक हर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आदिवासी विभाग महाराष्ट्र शासन IBPS ऑनलाईन या ठिकाणी जे पोर्टल आहे या ठिकाणी येऊन आपण प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। क्लिक हर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी
क्लिक केल्यानंतर आपण मित्रांनो जो आपला अर्ज आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकता। तर या ठिकाणी बघू शकता आपण रिक्रुटमेंट फॉर्म ज्या काय पोस्ट आहे या ठिकाणी बघू शकता आपण ज्या दिनांक या ठिकाणी नमूद केलेले आहे, कोणत्या तारखेपर्यंत कुठले अर्ज जे आहे या ठिकाणी आपण करू शकतो। या ठिकाणी आपण मित्रांनो क्लिक कर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज ओपन होईल। त्या पेजवरून आपण आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम या ठिकाणी तिन्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। विशेष म्हणजे जे काही लाल डॉट दिलेले आहे ते आपण व्यवस्थित ते भरणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपण कन्फर्म नेम या ठिकाणी करायचं आहे आणि मित्रांनो मोबाईल नंबर, ईमेल आय डी, आधार नंबर, ईमेल आय डी हे सर्व या ठिकाणी टाकायचं आहे। नंतर कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट म्हणायचं आहे। तर असे काही पुढील प्रक्रिया आहे आपण या ठिकाणी करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी असं एक पोर्टल या ठिकाणी आपल्याला ज्या काही सर्व पद भरती आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या असेल किंवा केंद्र सरकारच्या असेल या सर्व काही भरती या ठिकाणी बघायला मिळेल। वर्तमान भरती, मेगा भरती, परीक्षा प्रवेशपत्र, निकाल, चालू घडामोडी या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी काही आता मी सांगितलं जी काही भरती आहे, मेगा भरती असेल, प्रवेशपत्र असेल, निकाल असेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। तर मित्रांनो व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो आदिवासी विभागाचे जे काही नवीन नोटिफिकेशन आहे, परीक्षा असेल त्या ठिकाणी आपला ज्या ठिकाणी निकाल असेल या ठिकाणी आपल्या चॅनलवर प्रथम बघायला मिळेल। तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा। धन्यवाद।